नमस्कार केला होता त्याप्रमाणे आपली महापालिका पुनश्च एकदा छत्रपती महापालिकेवर हा आपला भगवा झेंडा फडकेल त्यावेळेस माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब दोघंही येतील। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की आज रोज कोण ना कोणी काहीतरी बोलतं, ज्यांना अक्कल नाही आहे, जे मोठे झाले ते जाऊन उद्धव साहेबांना काहीतरी बोलतात। म्हणून आज या ठिकाणी बोललो मी इथे। खरं म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर असं परत बोलायला लागलात तर तुमचं मग काय करू आम्ही पहा म्हणा। ज्या पद्धतीने तुम्ही बोलता तुम्हाला काही अक्कल आहे का नाही? शेमडे शेमडे तुम्ही लोक काय होते तुम्ही? माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने नंतर मग उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झालात। ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नसतं हे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये आहे। तरी पण मी त्यांना या ठिकाणी सांगतो की आता काही त्या ठिकाणी बोलायचं नाही। अनेक जण त्या ठिकाणी गद्दार इकडून तिकडे चालले। आपल्या 2-3 दिवसामध्ये तर असं झालं की कोण कोणत्या पक्षात काही समजत नाही। भाजपवाले यांना घेतात, हे त्यांना घेतात, ते त्यांना घेतात। पण खरं म्हणजे जर पाहिलं तर हे सर्व या ठिकाणी बसलेले सर्व माझ्या सकट सगळेचे सगळे त्या ठिकाणी एकनिष्ठ उद्धव साहेबांच्या पाठीचे, उद्धव साहेब पाठीचे। आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन आपल्या सर्वांना, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचा टॉक शो झाला। टॉक शो 70 ठिकाणी त्या ठिकाणी दाखवलं म्हणे आणि काही विशेष नव्हता। काहीतरी ते त्यांचेच लोक त्या ठिकाणी बोलत होते आणि ते हे सांगत होते। बोल बच्चन सारखे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत होते, पण प्रत्यक्षात नागरिकांना दिलं नाही। मी या ठिकाणी मी मुद्दाम सांगितले उद्धव साहेबांच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मी आणि अंबादास दानवे आम्ही दोघंही होतो। अगदी शेतकऱ्यांशी ते संवाद सांगत होते। शेतकरी त्यांना प्रश्न विचारित होते की आमचं कसं होणार आणि त्यांच्या अडचणी सांगत होते।